रक्षाबंधनला बाहेरून विकतची मिठाई, लाडू, बर्फी आणण्यापेक्षा ना घरीच असं काहीतरी बनवा, ज्यामुळे हेल्दी पण आहे आणि आपल्याला खात्रीचा असा एखादा पदार्थ खाल्ल्यासारखं सुद्धा आपल्याला जाणवतं. तर आज आपण असेच तोंडामध्ये टाकणारे बेसन लाडू पटकनी विरघळतील आणि टाळ्याला खाताना चिटकणार सुद्धा नाही किंवा घशामध्ये सुद्धा अडकणार नाही. एकदम सोप्या पद्धतीने बनवणारे, अगदी कुणालाही हे रेसिपी पाहिली की बनवायला जमेल. आता इथे मी घेतलेले बेसन पीठ, जे बेसन पीठ आपण घरी दळून आणतो ना तेच घेतलेले, कारण ते थोडेसे रवळसर असतात, थोडेसे असे त्यामध्ये मोठं दळलेलं असतं आणि शक्यतो बेसनचे लाडू बनवताना बेसन पीठ हे थोडंसं मोठं दळून आणलं की छान असे रवाळसर हे बेसन लाडू बनून तयार होतात. सगळ्यात सुरुवातीला पहिलं कोरडंच बेसन पीठ थोडंसं गरम करून घ्यायचं आणि नंतर त्यामध्ये तूप घालायचं. आता सगळं तूप आपल्याला इथे एकत्र घालायचं नाही आहे आणि तूप किती घालायचं आहे तर अगदीच पीठ जेव्हा बेसन पीठ भाजत भाजत येतं तेव्हा ते तूप सोडून देतं, त्या टायमाला हे आपल्याला इथे तूप घालणं स्टॉप करायचं म्हणजे थांबवायचे. तर मी ते पुढं जाऊन तुम्हाला सांगणारच. आता इथे मी थोडं तूप घालून घेतलेलं आहे आणि तूप घातलं की बेसन पिठाच्या गुठळ्या होतात. गुठळ्या व्यवस्थित मोडून घ्यायच्या, तांब्याच्या किंवा ग्लासाचा वापर करून गुठळ्या मोडून घ्यायच्या, म्हणजे पीठ असं चांगलं मोकळं सुटसुटीत होतं. तर इथे आपण थोडंसं पीठ 5-1 मिनटं भाजून घेतलेलं आहे. परत आपण यामध्ये तूप घालून घेणार आहे. तूप जसं जसं लागेल तसं तसं यामध्ये 2-2 चमचे तूप आपल्याला यामध्ये घालत राहायचं आणि पीठ चांगलं भाजायचं. पीठ जेव्हा भाजत येतं ना तेव्हा एक चांगला सुगंध दरवळतो आणि पीठ जे आहे ना असे ते तूप सोडून देतं, चिकट होतं आणि पातळसर व्हायला लागतं पीठ. तेव्हा समजायचं की आपलं पीठ इथे चांगलं भाजत आलेलं आहे आणि पिठाचा हलकासा कलर बदलतो. आता इथे पिठाचा पूर्ण कलर चॉकलेटी करायचा नाही, तर आपल्याला चांगले असे पिवळसर बेसन लाडू दिसले पाहिजे. त्यासाठी गॅस मिडियम ठेवायचा आणि मिडियम गॅसवरतीच पीठ भाजायचं. बेसन लाडवाचं पीठ भाजण्यासाठी वेळ थोडासा आपल्याला जास्त लागतो, एवढं लक्षात ठेवायचं. आता मी इथे काय केलेलं आहे, थोडंसं हळद घेतलेली आहे आणि दुधामध्ये मी हळद खलवलेली आहे आणि हे 3-4 चमचे दूध आपल्याला ह्या पिठावरती घालायचं, म्हणजे काय होतं लाडू पण चांगले पिवळसर दिसतात आणि पिठाला चांगला असं रवळसरपणा येतो, जेणेकरून खाताना टाळ्याला चिटकत नाही लाडू किंवा लाडू असे चिकट अजिबात चिवट होत नाही आहे. तर इथे आपण हळद घातलेलं दूध यामध्ये 4 चमचे घालून घेतलेले आहे आणि परत एकदा पीठ आपल्याला चांगलं हलवून घ्यायचं आहे. आता इथे मला असं वाटतं आहे की जरासं तूप कमी पडतं आहे, तर मी अजून यामध्ये 2-3 चमचे तूप इथे घालून घेणार आहे, जेणेकरून पिठाला व्यवस्थित तूप लागलं पाहिजे आणि चांगलं असं तूप सुटलं पाहिजे पिठामधून. पीठ थोडंसं असं पागळलं गेलं पाहिजे, असं आपल्याला इथे तूप घालून घ्यायचं. आता याच्यानंतर मी इथे तूप घालणार नाही. जर तुपाचं प्रमाण पिठामध्ये जास्त झालं तर एक गोष्ट लक्षात ठेवा, लाडू तुमचे रेळतात. ही गोष्ट लक्षात ठेवायचं. त्यामुळे तूपसुद्धा पिठामध्ये जास्त होता कामा नये. तर इथे आपलं हे झालेलं आहे भाजून. त्यानंतर असं मोठ्या परातीमध्ये हे पीठ आपल्याला पसरून ठेवायचं आहे थोडंसं गार होण्यासाठी आणि यामध्ये मग आपण पिठी साखर घालणार. आता हलवाईवाले कसे घालतात, एक साखरेचा बुरादा तयार करतात, म्हणजे साखरेचा पाक करून त्यापासून परत पिठी साखर बनवत असतात. तर आज आपण इथे असं करणार नाही, डायरेक्ट आपण घरातली जी साखर असते तीच मी इथे मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे आणि ही पिठी साखर आपण ह्या लाडवाच्या पिठामध्ये घालणार आहे. आता इथे तुम्हाला लाडू किती गोड पाहिजे किंवा कमी गोड पाहिजे त्या तुमच्या अंदाजानुसार तुम्ही इथे पिठी साखर घालू शकता. आता पीठ जे आहे ना आपलं ते इथे गार झालेलं आहे आणि गार झाल्याच्या नंतर तुम्ही इथे बघू शकता थोडंसं असं ते आळलं गेलेलं आहे, कारण थंडीचे दिवस असल्यामुळे तूप पटकन असं आळलं जातं. पण थोडंसं नॉर्मल असं पीठ गरम असतानाच यामध्ये पिठी साखर घालायची आहे आणि व्यवस्थित पिठामध्ये
मिक्स करून घ्यायचं. जसं आपण भाकरीचं पीठ मळतो ना, अगदी सेम त्या पद्धतीनेच आपल्याला हे ते चांगलं असं पिठामध्ये मळून मळून घ्यायचं आहे, जेणेकरून जी पिठी साखर आहे ना, ती पिठामध्ये व्यवस्थित मुरली गेली पाहिजे. खाताना लाडू टसटस लागला नाही पाहिजे. त्यासाठी आपल्याला हे चांगलं मळून घ्यायचं आणि नंतर ना याचे आपल्याला छोटे छोटे लाडू बांधून घ्यायचे. आता यामध्ये तुम्ही मगज घालू शकता किंवा पिस्ताही तुम्ही इथे वापरू शकता किंवा असं प्लेनसुद्धा तुम्ही इथे बनवून घेऊ शकता. तर या पद्धतीने छोटे छोटे असे मी लाडू इथे बनवून घेतलेले आहे आणि एवढ्या साधारणतः अर्धा किलो एवढं पीठ असेल तेवढ्या याच्यामध्ये आपले एवढे लाडू बनवून तयार झालेले. लाडू अजिबात रळलेले नाही आहे, बसलेले नाही आहे, छान असे रवळसर दाणेदार झालेले, जे खाताना सुद्धा टाळ्याला अजिबात चिटकणार नाही किंवा घशामध्ये कोरडेसुद्धा लागणार नाही. तर अशा पद्धतीने आज आपण इथे बेसन लाडू बनवून घेतले.